हॅलो यूट्यूब फॅमिली, आज आपण बनवूयात बटर चिकन. चला तर मग रेसिपी बघूयात. इथे मी चिकन घेतलेलं आहे, त्याला मी कट्स दिलेले आहेत. त्याच्यात मी मीठ घालतेय. मीठ सगळीकडे छान लावून घ्यायचंय. त्याच्यासोबतच आलं लसूण मिरची पेस्ट, हळद, लाल तिखट, हे सगळं चिकनच्या पीसेसला नीट लावून घ्यायचं आहे. हे आपलं फर्स्ट मॅरिनेशन आहे. इथे मी तडका पॅन घेतलेला आहे. गरम झाल्यावरती त्यात मोहरीचं तेल घातलेलं आहे. तेल छान तापलं की थोडं थंड करायचं आणि मग लाल तिखट घालायचं, म्हणजे करपत नाही. हे यात ओतून घेऊयात. याच्यामध्ये हळद, चाट मसाला, धणेपूड आणि कसुरी मेथी घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं. त्याच्यासोबतच दही ऍड करायचं. हे छान आपलं मॅरिनेशन तयार आहे. याला स्मोकी फ्लेवर येण्यासाठी कोळसा ठेवूयात. तापवून घेऊन त्यात तूप घालून झाकून ठेवायचं आहे. याने खूप छान स्मोकी फ्लेवर येतो. 10 मिनिटं असं ठेवायचं आहे. 10 मिनिटांनी उघडून घेतलं की यात चिकनचे पीसेस घालून मिक्स करायचं आहे. हे आपलं मॅरिनेशन सगळ्या पीसेस पर्यंत पोहोचलं पाहिजे. छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ओव्हरनाईट पण ठेवू शकता किंवा तुम्ही 7 ते 8 तास ठेवू शकता. हे 8 तासांनी हे असं छान दिसतंय. आता ह्याला फ्राय करून घेऊयात. एक पीसेस मी गरम तेलामध्ये फ्राय करायला टाकते. यात पीसेस घालून झाकून ठेवणार आहे मी. 10 मिनिटं झाकून ठेवलं की चिकन आपलं छान शिजतं. तसंच उलट करून दुसऱ्या बाजूनेही चिकन भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साइडने भाजून झालेलं आहे चिकन. आता मी इथे पॅन गरम केलाय. त्यामध्ये लाल मिरची, तमालपत्र, दालचिनी, जावित्री, बदाम फूल, काळे मिरे, लवंग आणि जिरं, हे सगळे मसाले गरम झाले की यात 2 मीडियम साईजचे कांदे मी कट करून घेतलेले आहेत ते घालतेय. छान कांदे तेलात परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की यात मिरची घालणार आहे हिरवी मी. त्याच्यासोबतच लसूण, आणि आल्याचे काप, हे सगळं भाजून घेतलं की यामध्ये घालायचं आहे टोमॅटो. मी इथे 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहे. हे सगळं छान भाजून घ्यायचं आहे तेलात. हे आपण ग्रेव्हीसाठी करतोय. टोमॅटो पण चांगले भाजले गेले तेलात की याच्यामध्ये मी कोथिंबीर ऍड करते आणि थोडा पुदिना. हे बारीक करून घ्यायचं आहे आणि आपलं मिक्सचर मगाशी आपण जे तेल घेतलं होतं ज्यात फ्राय केले पीसेस त्यात ओतायचं आहे. छान उकळी आलेली आहे. याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं ऑलरेडी आपण टाकलेलं होतं. यात आता मी थोडं क्रीम ऍड करते. तुम्ही मलाई जरी वापरली दुधावरची तरी चालेल. टोमॅटो केचप घालायचा आहे थोडा आणि आपले पीसेस यामध्ये एक घालायचे आहेत. तुम्हाला जर गोडसर चव आवडत असेल तर तुम्ही साखर ऍड करू शकता. मधाचा पण वापर करू शकता, पण त्याच्यासाठी मिक्सचर आपलं थंड असेल तरच तुम्ही मध ऍड करा. म्हणजे या
ग्रेव्हीला थोडं गोडसर फ्लेवर येतो. आता आपलं बटर चिकन रेडी आहे. सर्व करा. रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.